रामकृष्ण हरी. श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, सध्या सर्वांना प्रश्न पडलेला आहे की यावर्षी नवमी आणि दसरा एकाच दिवशी आल्यामुळे घट कधी उठवायचे आहेत, घट उठवायचा शुभमुहूर्त काय आहे, तसेच ज्यांनी उठता बसता उपवास केला असेल त्यांनी उपवास कधी धरायचा आणि कधी सोडायचा आहे, ज्यांनी नवरात्रीच्या 9 दिवसांचा उपवास केला आहे त्यांनी कधी सोडायचा आणि उपवास कोणता पदार्थ खाऊन सोडायचा, जेणेकरून आपल्याला केलेल्या व्रताचे संपूर्ण फळ मिळू शकेल. तर ही सर्व माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. पण व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी तुम्ही जर चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये जय माता लक्ष्मी नक्की लिहा. गुरुवारी 3 ऑक्टोबरला सर्वांनी आपापल्या घरी घटस्थापना केलेली असेल, घट बसवले असतील, अनेक जणांनी उपवास केले असतील, सगळ्यांची सेवा चालू असेल. नवरात्रीचे हे 9 दिवस इतके पवित्र आणि सात्विक असतात की आपल्याला हे 9 दिवस कसे जातात हे कळतही नाही आणि बघता बघता नवरात्रीचे हे 9 दिवस संपत देखील आलेले आहेत. तर यावर्षी एक असा विशेष योगायोग झालेला आहे की तो म्हणजे खंडे महानवमी आणि दसरा एकाच दिवशी आल्यामुळे उपवास कधी सोडायचा आहे आणि घट कधी उठवायचे आहेत. कारण काही जण आपापल्या परंपरेनुसार नवमीला तर काही जण दसऱ्याला घट उठवतात, पण शक्यतो महाखंडेनवमी ज्या दिवशी येते त्या दिवशीच घट उठवले जातात. पण तुमच्याकडे जर पूर्वीपासून नवमीला घट उठवत असतील तर तुम्हाला नवमीला घट उठवायचे आहेत. आणि ज्यांनी पहिल्यांदा घटस्थापना केलेली असेल किंवा ज्यांना माहिती नसेल की आपल्याकडे पूर्वीपासून कधी घट उठवतात तर त्यांनी मात्र दसऱ्याच्या दिवशीच घट उठवायचे आहेत. कारण शास्त्रानुसार नवरात्र उत्थापन शनिवारी 12 ऑक्टोबर दिवशी आहे. आता घट उठवण्याचा शुभमुहूर्त का आहे तर शनिवारी 12 ऑक्टोबरला दसरा आहे, पण शनिवारी दशमी तिथी ही 12 तारखेला सकाळी 10:58 सुरू होते, म्हणजे सकाळी 11 वाजता सुरू होते ते दुसऱ्या दिवशी 13 तारखेला 9:08 संपते. त्यामुळे जे लोक दसऱ्याला घट उठवणार आहेत त्यांनी शनिवारी 12 तारखेला सकाळी 11 नंतर घट उठवायचे आहेत, कारण सकाळी 11 नंतर दशमी तिथी चालू होते. याच दिवशी तुम्ही विजय मुहूर्तावर पण घट उठवू शकता. शनिवारी 12 ऑक्टोबरला दुपारी 2:22 पासून ते दुपारी 3:09 असणार आहे. हा विजय मुहूर्त आहे. त्याचबरोबर सकाळी 11 नंतर देखील कधीही घट उठवले तरीही चालू शकते, कारण दसरा हा 3.5 मुहूर्तांपैकी एक शुभ मुहूर्त मानला जातो. त्यामुळे दसऱ्याच्या दिवशी घट उठवणार असतील त्यांनी सकाळी 11 नंतर कधीही घट उठवू शकता. आणि जे लोक नवमीला घट उठवणार आहेत तर त्यांनी घट कधी उठवायचा तर त्यांनी पण शनिवारी सकाळी पहाटेपासून ते सकाळी 11 वाजेपर्यंत कधीही घट उठवू शकता. शनिवारी 12 तारखेला पहाटेपासून ते 11 वाजेपर्यंत कधीही घट उठवले तरीही चालतील. त्यामुळे नवमीला जे घट उठवतात त्यांनी या वेळेमध्ये घट उठवायचे आहेत. अशा प्रकारे आपापल्या परंपरेनुसार घटाचे उत्थापन करायचे आहे. आता उपवास कधी सोडायचा तर नवरात्रीमध्ये काही जण 9 दिवसांचे उपवास करतात, तर काही जण उठता बसता उपवास करतात, तर काही जण अष्टमी आणि नवमीचा करतात. तर ज्यांचा नवरात्रीचा 9 दिवसांचा उपवास आहे त्यांनी प्रतिपदेपासून उपवास केलेला असेल तो उपवास आपल्याला शनिवारी 12 ऑक्टोबरला घट उठवल्यानंतर सोडायचा आहे. तुम्ही तुमच्या पद्धतीनुसार नवमीला घट उठवले किंवा दसऱ्याला घट उठवले तरीही आपल्याला घट उठवल्यानंतर उपवास सोडायचा आहे. आणि ज्यांनी फक्त अष्टमी आणि नवमीला उपवास केलेला असेल तर त्यांनी अष्टमीला उपवास धरायचा आहे, नवमीला पण उपवास धरायचा आहे आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे दसऱ्याला आपल्याला सकाळी घट उठवल्यानंतर उपवास हा सोडायचा आहे. किंवा तुम्ही नवमीला घट उठवत असाल तर घट उठवल्यानंतर उपवास सोडायचा आहे. त्याचबरोबर उठता बसता अनेक जण उपवास करतात, तर त्यांनी उपवास कधी सोडायचा आहे तर ज्यांनी उठता बसता उपवास केलेला असेल त्यांनी नवरात्रीच्या पहिल्या प्रतिपदेला उपवास केलेला असतो आणि दुसऱ्या दिवशी सकाळी सोडलेला असतो. तर त्यानंतर आपल्याला शुक्रवारी महाअष्टमीला उपवास करायचा आहे. शुक्रवारी 11 ऑक्टोबरला दिवसभर उपवास करायचा आहे. तुम्ही सकाळ संध्याकाळ उपवासाचे पदार्थ खाऊ शकता, ज्याप्रमाणे तुम्ही उपवास केलेला असेल त्याप्रमाणे. आणि 12 तारखेला सकाळी घट उठवल्यानंतर आपल्याला उपवास हा सोडायचा आहे. थोडक्यात काय तर यावर्षी नवमी आणि दसरा एकाच दिवशी आल्यामुळे सर्वांनी दसऱ्याच्या दिवशी फक्त घट उठवल्यानंतर उपवास सोडायचे आहेत. घट उठवायच्या आधी सर्वांकडे महानैवेद्य बनवला जातो,
काही जण गोडाधोडाचे पदार्थ बनवतात, तर अनेक ठिकाणी पुरणपोळीचा नैवेद्य बनवला जातो. त्यामुळे आपल्याला दसऱ्या दिवशी घटाला पुरणपोळीचा नैवेद्य दाखवायचा आहे आणि घट उठवल्यानंतर मग आपल्याला उपवास हा सोडायचा आहे. काही जण पुरणपोळीचा नैवेद्य दाखवायच्या आधी थोडासा दहीभाताचा नैवेद्य दाखवतात आणि घटामध्ये पण थोडासा दहीभात हा टाकतात गारवा म्हणून. तुमच्याकडे जर ही पद्धत असेल तर तुम्ही करू शकता. अनेक जण दहीभात खाऊन उपवास सोडतात किंवा तुमच्याकडे पुरणपोळी बनवली जात असेल तर पुरणपोळीच सात्विक असं जेवण ग्रहण करून उपवास हा सोडायचा आहे. उपवास सोडताना तुम्हाला चुकूनही तामसी पदार्थांचे सेवन करायचे नाही. कांदा लसूण पण यांचा समावेश तामसी पदार्थामध्ये आहे. त्यामुळे कांदा लसूण युक्त पदार्थांचे सेवन करून उपवास हा सोडू नका. तर आपल्याला सात्विक अन्नपदार्थ सेवन करूनच उपवास हा सोडायचा आहे. यामध्ये तुम्ही दहीभात खाऊन सोडू शकता किंवा पुरणपोळी खाऊन सोडू शकता किंवा देवीचा प्रसाद म्हणून एखादी कडाकणी खाऊन उपवास हा सोडू शकता. त्याचबरोबर घट उठवल्यानंतर जो अखंड दिवा असतो तो फुंकर मारून विझवू नका. तर त्यातील तेल संपल्यानंतरच तो दिवा आपोआपच शांत होईल. त्यानंतरच तुम्ही तो उचलून घासून पुसून स्वच्छ करून ठेवा. आपण ज्या दिवशी घट उठवणार आहोत तर त्या दिवशी दसरा आहे. तर त्या दिवशी आपण देवांना स्वच्छ स्नान घालून त्यांची स्थापना नवीन वस्त्रावरती करायची आहे आणि त्यांची छान अशी पूजा करायची आहे. या दिवशी देवांना आवर्जून झेंडूची फुले आणि आपट्याची पाने वाहायची आहेत आणि याच दिवशी नवरात्र उत्सवाचं उत्थापन आणि उपवासाचं पारणं होणार आहे. जर तुम्हाला हा माहितीपूर्ण व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करून आम्हाला प्रोत्साहित करा. तसेच व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल आपणा सर्वांचे मनापासून आभार. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. रामकृष्ण हरी. जय श्रीराम. जय श्रीकृष्ण. जय माता लक्ष्मी.